गुंडवळी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त, 30 बॉटल देशी दारू जप्त. श्री क्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक माहूर. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार मिशन फ्लश आउट अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तालुक्यात हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करणे यासह देशी दारूची चोरटी वाहतूक करून विक्री करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत माहूर पोलिसांनी गुंडवळ येथे हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून चोरट्या मार्गाने देशी दारू विक्री करणाऱ्यांना पकडून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची घटना दिनांक 28 रोजी घडली आहे. मौजे गुंडवळ येथे एक इसम देशी दारूचा अड्डा उभारत असल्याची माहिती तसेच आणखी एक इसमाने देशी दारू अवैधरित्या विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना लागली होती. त्या अंतर्गत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोडखे यांच्यासह पोलिसांनी अचानकपणे गुंडवळ येथील नाल्याशेजारी धाड टाकली असता हातभट्टीची दारू काढण्यासाठी 55 ते 500 लिटर रसायन आणि इतर साहित्य जमा करून ठेवलेले दिसून आले. त्यामुळे रसायन नष्ट करून दारू बनवण्याचे इतर साहित्य जाळून टाकण्यात आल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर गुंडवळ येथीलच एका घरात 30 बॉटल देशी दारूच्या अवैध मार्गाने विक्रीसाठी ठेवलेल्या मिळून आल्याने या ठिकाणीही धाड टाकली असता देशी दारूच्या 30 बाटल्या मिळून आल्याने त्या बाटल्या जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातभट्टीचे रसायन जप्त करून एकाविरुद्ध तर देशी दारू अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोडखे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, पोलीस नाईक प्रकाश गेडा, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिवानंदा जाधव, होमगार्ड देशमुख आणि शिंदे पोलीस पाटील यांचे प्रतिनिधी सामील होते.